हर हर महादेव शंभो. महाशिवरात्री निमित्ताने 750 वातींचा जो दिवा आपण लावणार असतो तो का लावावा, कसा लावावा, कुठे लावावा, तेव्हा आपण कोणकोणतं सेवा करायची आहे, त्याचबरोबर 750 वातींचा जो दिवा असतो त्याचं महत्त्व काय आहे, कशा पद्धतीने तो लावायला हवा की जेणेकरून आपल्याला 750 वात, ज्याला शिवरात्र वात असं देखील म्हटलं जातं, तो दिवा प्रज्वलित केल्याने आपल्याला कुठलं त्याचे फायदे असतात, त्याच्याने काय होणार असतं, याविषयी आपण अतिशय सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. महाशिवरात्रीला शिवरात्र वात लावली जाते. बऱ्याच जणांना माहिती असेल, ज्यांना माहीत नाही त्यांनासुद्धा ही माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ बनवते. तर पहा, शिवरात्र वात हे 750 वातींचा हा दिवा असतो. तर हा का लावावा, कोणी लावावा आणि कसा लावायचा असतो? तर सर्वात महत्त्वाचं की हा दिवा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, महिला असतील, पुरुष असतील, वयोवृद्ध असतील, कोणीही ही सेवा करू शकतं. सर्वात महत्त्वाची ही गोष्ट आहे की 750 वातींचा दिवा का लावावा? कारण वर्षभरात जर आपल्याकडून काही सेवा भक्ती जास्त झाली नसेल, तर अशा वेळेला आपण महादेवांची महाशिवरात्र असते. हा खूप परमपवित्र पावन असा दिवस असतो. तर ह्या दिवशी आपण जी काही सेवा करतो, भक्ती करतो, नामजप करतो किंवा जी सेवा भक्ती भगवंताच्या चरणी अर्पण करतो, त्या सेवेचं आपल्याला, प्रत्येक कार्याचं आपल्याला अनंतपटीने पुण्यफळाची प्राप्ती करून देणारा असा हा पावन असा दिवस असतो. म्हणूनच जर वर्षभर कुठलीही जास्त सेवा नसेल झाली, तर प्रत्येकाने महाशिवरात्रीचा जो पवित्र असा पर्व आहे त्या दिवशी सेवा करायला चुकवू नका. आणि महाशिवरात्राचं जे शिवरात्र वात असते तीसुद्धा जरूर अर्पण करा. शिवरात्र वात म्हणजेच 750 वातींचा जो दिवा असतो, तर हा कुठे लावायचा आहे आणि त्याची वेळ काय आहे? तर हा जो दिवा आपण प्रज्वलित करणार असतो, 750 वातींचा जो दीप प्रज्वलित करणार आहोत, तर हा आपल्याला ज्या ठिकाणी तुम्ही राहतात तिथे जवळपास कुठे महादेवांचं मंदिर असेल, तर मंदिरात जरूर ही सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करा. कारण मंदिरात केलेल्याचं अनंतपटीने वेगळं विशेष असं त्याचं पुण्य असतं. म्हणूनच ही सेवा शक्य झाल्यास मंदिरातच करायची आहे. पण महाशिवरात्र म्हटली की प्रत्येक मंदिरांमध्ये गर्दी असते. मोठ्या मंदिरांमध्ये तर खूप जास्तच गर्दी असते. पण तुम्ही राहतात तिथे जवळ जर गर्दी राहत नसेल, कुठलं मंदिर असेल आणि तिथे जास्त तुम्हाला सेवा करू शकत असतील किंवा ही सेवा तिथे तुम्ही अगदी व्यवस्थितपणे करू शकतील, तर त्या मंदिरात जाऊन तुम्ही ही सेवा जरूर करा. मंदिरात जाऊन ही सेवा करणं जर शक्य नसेल, तर अशा वेळेला तुम्ही आपल्या देवघरासमोर बसून सुद्धा ही सेवा करू शकतात. तर आता ही 750 वातींचा जो दीप प्रज्वलित करायचा आहे, ही सेवा केव्हा करावी? महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी दिवसभरात तुम्ही ही सेवा केव्हाही करू शकतात. अगदी ब्रह्ममुहूर्तात केली तरीही चालू शकतं किंवा दिवसभरात जेव्हा वेळ असेल तेव्हा करा. विशेष करून जर प्रदोष काळात केलं तर अतिउत्तम. प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळची वेळ, दिवे लागण्याची वेळ, सूर्यास्तापूर्वीचे एक 40-45 मिनिटांचा कालावधी आणि सूर्यास्तानंतरचा जो काही 40-45 मिनिटांचा कालावधी असतो त्याला प्रदोष काळ म्हटलं जातं. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तिन्ही सांजेला संध्याकाळी जेव्हा आपण दिवाबत्ती करतो तेव्हासुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. कारण महादेवांची सेवा प्रदोष काळात, त्याचबरोबर रात्रीच्या प्रहरामध्ये केलेली सेवा खूप जास्त फलदायी ठरत असते. म्हणून जर ब्रह्ममुहूर्तात नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री, महाशिवरात्रीची जी रात्र असते तर ती जप, तप, अनुष्ठान, सेवा, भक्ती यासाठी खूप पुण्यकारक मानली जाते. म्हणून महाशिवरात्रीच्या रात्रीच्या वेळेतसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. मंदिरात नसेल शक्य तर घरात देवघरासमोर बसूनही तुम्ही ही सेवा करू शकतात. 750 वातींचा जो दिवा असतो, जी शिवरात्र वात असते, ती लावल्याने काय होतं? तर पहा, शिवरात्र वात असते तर ती 750 वाती म्हणजे ही खूप प्रचंड
उच्च कोटीची अशी सेवा आहे आणि जेव्हा आपण ही सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो त्यामुळे आपल्याला एक आत्मिक समाधान तर मिळतं, पण त्यासोबतच आपल्या घरात सुख, शांती, संपत्ती, समृद्धी राहण्यास मदत होत असते, भरभराट होते. जे कुठलं तुम्ही कार्य हाती घेतात त्यात तुम्ही यशस्वी होत असतात. जीवनातील जी काही संकट, दुःख आहेत त्यांची तीव्रता कमी होण्यास मदत होते. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही संकट, अडचणी, दुःख, काही ना काही त्रास, शारीरिक, मानसिक प्रत्येक याच्यातून प्रत्येकजण जात असतं. कुठल्या ना कुठल्या समस्यांना आपण सामोरं जात असतो. तर त्या संकटांवर मात करण्याची शक्ती आपल्याला भगवंताच्या कृपेने प्राप्त होत असते आणि महादेवांची आपल्यावर अखंड कृपा राहावी. कारण शिवरात्र, महाशिवरात्री म्हणजे भगवान महादेवांची आणि पार्वती मातेचा विवाह झालेला ह्या दिवशी हा विशेष असा पर्व असतो. म्हणूनच ह्या दिवशी आपण 750 वातींचा जो दीप आहे ती सेवा करायला चुकायचं नाही. जर समजा शिवलीला अमृत या दिव्य ग्रंथाचं पारायण तुम्ही 7 दिवसाचं किंवा 3 दिवसाचं करत असतील तर अतिउत्तम. नसेल शक्य झालं काही कारणास्तव तर महाशिवरात्रीच्या दिवशी 1 दिवसीय शिवलीलामृत पारायण कसं करावं हा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे. आणि जर समजा कोणत्याही पद्धतीची सेवा तुम्हाला शक्यच नसेल, लहान बाळ असेल किंवा तुम्ही जॉब करत असतील किंवा अजून काही कारणं असतील तर अशा वेळेला महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत, उपवास, नामजप आणि 750 वातींचा जो दिवा आहे तो देखील तुम्ही प्रज्वलित केला तरीसुद्धा तुमची भगवंत ती मनापासून केलेली सेवा नक्कीच स्वीकारतील. म्हणूनच जास्त वेळ नसेल, जास्त काहीही करणं जर शक्य झालंच नाही तर त्या दिवशी मनापासून उपवास करायचा आहे, दिवसभरात मनातल्या मनात नामजप करायचा आहे. तर नामजप कोणता करावा तर महादेवांचा कोणताही मंत्र म्हणजे नामजप आणि विशेष मंत्र यात फरक असतो. तर नामजप जसं की तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यं किंवा सांब सदाशिव, सांब सदाशिव असंही बोलू शकतात. सांब सदाशिव याच्यात माता पार्वती आणि महादेव यांच्या दोघांचाही नावाचा उल्लेख होत असतो. अशा पद्धतीनेही तुम्ही बोलू शकतात किंवा हर हर महादेव, शिवाय नमः असंही बोलू शकतात. तर जेव्हा आपण महादेवांसमोर बसून माळेवर जप करतो तेव्हा विशेष मंत्र जसं ओम नमः शिवाय वगैरे अशा पद्धतीच्या मंत्रांचा जप करावा. पण इतर वेळेला नामजप करावं जे मी आता सांगितलं. म्हणूनच 750 वातींचा जो दीप आहे तो जरूर प्रज्वलित करा. ही खूप साधी, सोपी पण तेवढीच उच्च कोटीची सेवा आहे. जर आपल्याकडून जास्त काही भक्ती होत नसेल, काही वेळेला आपली इच्छा असून सुद्धा जास्त करू शकत नाही, तर अशा वेळेला विशेष पर्वामध्ये विशेष वेळेत ह्या सेवा जरूर कराव्या की जेणेकरून आपल्याला पुण्य प्राप्त व्हावं, भगवंताची आपल्यावर अखंड कृपा राहावी आणि आपल्या जीवनात येणारे जी काही संकट, दुःख आहेत ती दूर होऊन आपल्या मनातील इष्ट मनोकामनांची पूर्तता व्हावी. त्यासाठी ह्या सेवा चुकूनही चुकवायच्या नाहीत. ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांच्यापर्यंत ही माहिती जरूर पोचवावी की जेणेकरून इतरांनाही त्याची मदत होईल. तर आता 750 वातींचा जो दीप आपण लावणार आहोत हा कसा लावावा. पहिली गोष्ट की 750 वातींचा म्हणजे जर दुकानात तुम्ही गेलात तर 750 वाती असलेला दीपसुद्धा आता रेडीमेड मिळतो. आणि नसेल शक्य, तुम्ही राहतात त्या भागात जर नसेल मिळत तर अगदी साध्या पद्धतीने आपल्याकडे ज्या कापसाच्या वाती असतात त्या 750 वाती मोजायच्या आहेत आणि त्या वाती तुपात, साजूक तुपामध्येच भिजवायच्या आहेत. तेवढ्यासाठी तरी आपण, ज्यांना शक्य नसेल पण प्रयत्न करा. जर आपल्याला काही मिळवायचं आहे तर त्यासाठी थोडं तरी आपण मेहनत घ्यायलाच हवी आणि शक्य झाल्यास तुपामध्ये ह्या वाती भिजवायच्या आहेत. व्यवस्थित 750 वाती मोजून त्या तुपामध्ये भिजवायच्या आणि त्यानंतर एक मोठी पंती घ्यायची आहे. मोठी पंती म्हणजे जे दिवाळीत आपण मोठे मातीचे दिवे लावतो त्यातला मोठा दिवा आणायचा आहे. 750 वाती आहेत त्यामुळे दिवा हा मोठाच असायला हवा. कारण जेव्हा ते प्रज्वलित होतं तर त्याचं जी अग्नी असते तो जरा जास्त मोठा होत असतो. म्हणूनच 750 वातींसाठी मोठा दिवा घ्यायचा आहे आणि तुपात भिजवलेल्या ज्या वाती आहेत त्या मोठ्या दिव्यात आपण लावायच्या आहेत. दिव्याची पूजा करायची आहे. दिव्याची पूजा झाल्यानंतर आपल्याला
दिव्यासाठी आसन द्यायचं आहे. मी आधीच सांगितलं की जेव्हा ते प्रज्वलित होतं तर तेव्हा खूप जास्त त्याचं मोठं हे होत असतं आणि अशा वेळेला आजूबाजूला कुठे काही लागणार नाही हा विचार करून जरा अंतरावर अगदी देव्हाऱ्यामध्ये आपण हा दीप प्रज्वलित करायचा नाही. थोडं त्यासाठी चौरंग असेल किंवा छोटं पाट असेल त्याच्यावर सुद्धा तुम्ही देव्हाऱ्याच्या समोर हे ठेवू शकतात. विशेष काळजी घ्यायची आहे, काळजीपूर्वक ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर जेव्हा तुम्ही तो दीप तयार केलेला असेल तर त्यासाठी आसन द्यायचं आहे, म्हणजेच अक्षता ठेवायच्या आहेत किंवा फुलांचं आसन असेल अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकतात. कधीही दीप ती निरांजन असेल, मातीचा दिवा असेल किंवा पितळी दिवा असेल, जो कुठला दिवा असेल, अगदी रोजच्या सेवेमध्ये सुद्धा आपण जो काही दीप प्रज्वलित केलेला असतो तो डायरेक्ट जमिनीवर कधीही ठेवायचा नसतो. त्यासाठी आसन द्यायचं असतं. आसन म्हणजे त्यासाठी तुम्ही एखादी डिशमध्ये किंवा कशात तुम्ही ते ठेवलं तरीही चालतं, पण विशेष करून त्या डिशमध्ये अगोदर आपण थोड्या अक्षता ठेवायच्या आहेत. त्या अक्षतांवर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि मग नंतर त्याच्यावर दीप ठेवायचा असतो. निरांजन, समई जे काही असेल ते इतर वेळेला सुद्धा हे आठवणीने करायचं असतं. कारण बऱ्याच वेळेला मी स्वतःसुद्धा पाहिलेलं आहे की डायरेक्ट जमिनीवर ती समई वगैरे ठेवतात, पण जमिनीवर ठेवायचं नसतं. शास्त्रानुसार असं करत नाही, म्हणून आपण त्याला आसन द्यायला हवं. तर अशा पद्धतीने 750 वातींचा जो दीप असेल तर त्याला आपण एखाद्या डिशमध्ये ठेवायचा. तो मोठी डिश घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला ते ओवाळतासुद्धा यायला हवं आणि आपल्या हाताला चटका वगैरे लागणार नाही. आणि त्या दिव्याच्या खाली आपल्याला अक्षता ठेवायच्या असतात. अशा पद्धतीने आपण दीप तयार करायचा आहे आणि मंदिरात किंवा मग देव्हाऱ्यात आपण तो दीप प्रज्वलित करायचा आहे. जेव्हा प्रज्वलित करतील तेव्हा महादेवांना प्रार्थना करायची आहे. अगोदर गणपती बाप्पांचा नमस्कार करायचा, कुलदेवीचं स्मरण करायचं आणि उमामहेश्वर भगवान यांचा कोणताही मंत्र बोलत तुम्ही तो दीप प्रज्वलित करायचा आहे. महादेवांना मनापासून प्रार्थना करायची आहे की 750 वातींचा दीपची जी सेवा आहे ती महादेवांनी स्वीकार करावी आणि जीवनातील जे काही संकट दुःख आहे ते दूर करावं, भगवंताची अखंड कृपा राहावी असं मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि 750 वातींचा जो तुपाचा दीप आहे ती शिवरात्र वात महादेवार्पणमस्तु असं म्हणायचं आहे. अशा पद्धतीने दीप प्रज्वलित करून तो तुम्ही महादेवांना, शिवलिंग असेल मंदिरात किंवा देव्हाऱ्यात ते ओवाळायचं आहे आणि ते महादेवांसमोर ते तुम्ही ठेवू शकतात. अशा पद्धतीने जरा अंतरावर ठेवायचं आणि त्यानंतर मग हा दीप प्रज्वलित झालेला असेल त्यावेळेला आपल्याला कोणकोणती सेवा करायची आहे. सर्वात महत्त्वाचं की 750 वातींचा दीप हा बराच वेळ चालतो, म्हणूनच सांगितलं जरा अंतरावर ठेवा, सावधानी जरूर बाळगा. तर तेव्हा आपल्याला शिवस्तुती, कालभैरवाष्टक, 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र, शिव अष्टोत्तर शतनामावली, शिवमहिम्न स्तोत्र, रुद्राष्टक स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र, अमृत संजीवनी मंत्र, शिवलीलामृत ग्रंथातील जो 11वा अध्याय आहे ज्याला रुद्र अध्याय म्हटलं जातं तो सुद्धा तुम्ही पठण करू शकतात. त्याचबरोबर शिवलीलामृत या दिव्य ग्रंथातील ज्या 42 ओव्या आहेत त्या 42 ओव्या पठण केलं तर शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं. हे सुद्धा तुम्ही वाचू शकतात. त्यानंतर रामरक्षा स्तोत्र आहे. रामरक्षा स्तोत्र एकदा तरी जरूर पठण करावं, कारण भगवान महादेव हे प्रभू श्री रामचंद्र भगवान यांचे अनन्य भक्ती करणारे असे परमभक्त आहेत. म्हणूनच महादेवांना श्रीरामांचं नाव घेतलेलं प्रचंड आवडत असतं, कारण महादेव स्वतः रामनामाचा जप करतात असंही म्हटलं जातं. ज्या पद्धतीने भगवान विष्णू, नारायण महादेवांचे भक्त आहेत तसेच महादेवसुद्धा प्रभू श्रीरामांचे निस्सीम भक्ती करणारे परमभक्त आहेत. म्हणूनच रामरक्षा स्तोत्र एकदा जरूर बोलावी. महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर राम राम नावाचा जप केला तरीसुद्धा चालू शकतं. म्हणजे हे विषयांतर होत आहे थोडं, पण जे मला व्हिडिओ बनवताना आठवलं ते मी तुम्हाला सांगते. कारण महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर रामनामाचा जप करायला विसरायचं नाही. मी स्वतःसुद्धा ही गोष्ट आठवणीने करत असते, म्हणून तुम्हाला सांगितलं.
तर आता जे स्तोत्र सांगितले तर यातले तुम्ही जे जमतील ते तुम्ही पठण करू शकतात आणि प्रत्येक स्तोत्र अगदी एक एक वेळा बोललात तरीही चालू शकतं. सर्वच स्तोत्र बोलायला हवीत असं नाही. जे तुम्हाला जमेल ते जरूर करा. जर समजा यातली कोणतीही स्तोत्र बोलणं शक्य नसेल किंवा वेळ नसेल, तर अशा वेळेला तुम्ही फक्त महादेवांचा जो मंत्र जप तुम्हाला आवडत असेल, येत असेल, त्या मंत्राचा उच्चार करत किंवा नामस्मरण करत जेवढ्या माळा शक्य होईल तेवढी माळ जप तुम्ही करू शकतात. अगदी कोणतंही स्तोत्र बोलणार नसतील, तर रामरक्षा तरी जरूर बोलावी आणि शिवस्तुती जरूर बोला. हे 2 स्तोत्र बोलल्यानंतर तुम्ही नामजप केला पूर्ण वेळ म्हणजे जेवढा वेळ तुम्ही 750 वाती प्रज्वलित राहतील तेवढा वेळ तुम्ही कोणत्याही मंत्राचा जप अनुष्ठान पद्धतीनेही करू शकतात. त्याचबरोबर ही सेवा जर तुम्ही रात्रीच्या प्रहरात केली तर त्यावेळेला तुमच्याकडे भरपूर वेळ असणार आहे. तर अशा वेळेला तुम्ही अगदी काही नाही जमलं तरी फक्त आणि फक्त नामस्मरण करा, महादेवांचा जप करा, तरीही ही उच्च कोटीची सेवा महादेवांपर्यंत जरूर पोचणार आहे. महाशिवरात्रीचं 4 प्रहर पूजेचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. प्रहर पूजेचा वेळ काय आहे हे आपल्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे, तर तो व्हिडिओ जरूर पहा. महाशिवरात्रीच्या दिवशी आणि रात्री जर तुमच्याकडून कोणतीही सेवा जास्त शक्यच नसेल, तर अशा वेळेला अगदी साधी, सोपी आणि तितकीच उच्च कोटीची सेवा म्हणजेच नामस्मरण, त्यासोबतच 750 वातींचा दीप प्रज्वलित करा आणि उपवास करा, तरीसुद्धा ही सेवा महादेवांपर्यंत पोचणार आहे. तर अगदी साध्या पद्धतीने आपण सेवाभक्ती करायची आहे, कारण आपल्याला माहिती आहे की महादेव हे खूप साधे भोळ्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात आणि ते सुद्धा तेवढेच भोळे आहेत. म्हणूनच शिवरात्रवात लावायला विसरू नका. अतिशय छान अशी सेवा आहे, जरूर करा, इतरांनाही सांगा आणि ही माहिती थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा. श्री स्वामी समर्थ.